नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस या संघटनेच्या वतीने 2 दिवसाचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। दलित स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार याविषयी बोलताना शारदा वाडेकर, शारदाताई वाडेकर ज्या आहेत महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस आहेत। त्याचबरोबर गेली अनेक वर्ष त्या सामाजिक कार्यामध्ये खूप सक्रियपणे काम करत आहेत आणि बाबा आढावांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित कामगारांसाठी एक मोठा लढा त्यांनी उभारलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं मोठं कार्य आहे। त्याचबरोबर काही सरकारी वकील म्हणून आता काही महिने आधीच निवृत्त झालेल्या आहेत आणि अतिशय अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे, पण त्याही पलीकडे जाऊन महिलांसाठी त्यांचं विशेष कार्य आहे। आणि आता जी विशाखा गाईडलाईनच्या अंतर्गत स्पॉसची जी कमिटी आहे जिल्ह्याची, त्या जिल्ह्याच्या कमिटीवरती ताईंची नियुक्ती आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ताई त्या माध्यमातून काम करत आहेत। ताईंचं व्याख्यान सुरू होण्याआधी किंवा मार्गदर्शन सुरू होण्याआधी मी वैभव सरांना आणि केवल सरांना, राहुल सरांना विनंती करते की ताईंचा सन्मान करा। ॲडव्होकेट दिशाताई वाडेकर दोघेही सामाजिक कार्यामध्ये अतिशय सक्रिय आहेत। त्याचबरोबर नॅशनल लेवलला जसं आपण म्हणतो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये दिशा वाडेकर नाव जर आपण ऐकलं असेल तर दिशा वाडेकर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत विशेष सरकारी वकील म्हणून त्यांच्या अनेक खटल्यांमध्ये तिथे नियुक्ती आहे। शिवाय राजस्थानमध्ये देखील एका खटल्यामध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती आहे। त्याचबरोबर आता त्या कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये देखील शिक्षणासाठी पुढे गेलेल्या आहेत। ट्रेनिंगचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी पंचशीला ठिकाणी बोलवलं आणि परवाच त्यांनी मला हा सब्जेक्ट सांगितला। म्हणजे आम्ही 15 दिवसापूर्वी सावित्रीबाई फुले जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलो होतो। त्यावेळेस थोडीफार त्यांनी चर्चा केली होती की असं माझ्या मनामध्ये आहे की महाराष्ट्र लेवलचं या ठिकाणी कार्यकर्त्यांचं आपल्याला ट्रेनिंग घ्यायचंय, पण विषयाचं काही मला माहित नव्हतं। तो कालच विषय मला कळाला आहे, त्यामुळे मी काही असं भाषण काही करणार नाही तुमच्या समोर। तुम्ही जसे कार्यकर्ते आहात आणि महाराष्ट्रभर तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं आपलं काम दलितांमधलं, आदिवासींमधलं आणि त्यांना न्याय मिळवून देणं, म्हणजे आजची मुळात आपली जी ही सगळी कार्यशाळा त्याचा उद्देश असा आहे की जे मानवी हक्कांचं उल्लंघन दलित आदिवासी कार्यालयांचं होत आहे तर त्या व्यक्तींना आपण न्याय मिळवून द्यायचा आणि त्या पद्धतीने आपले जे कार्यकर्ते आहेत ते महाराष्ट्रभर काम करत आहेत। आता पुण्यामध्ये ताई आमच्या जवळ असल्या कारणाने मला कळतंय की एनडीएमजेचं काम हे किती महत्वाचं आहे। त्यामुळे सर्वप्रथम सगळ्या आयोजकांना मी या ठिकाणी धन्यवाद देते की तुम्ही या पद्धतीची कार्यशाळा घेऊन कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी तुम्ही मनोबल वाढवण्याचं आणि त्यांना प्रशिक्षण देण्याचं महत्वाचं काम तुम्ही या ठिकाणी करत आहात। तर यामध्ये जो काही विषय दिलेला आहे मला, कास्ट डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट द विमेन अँड द अंडरस्टँडिंग व्हलनरेबिलिटी जे आहे, तर त्याच्यामध्ये महत्वाचा जो विषय आहे की महिलांचं जे काही शोषण होतंय तर ते जात आधारित जे काही शोषण होत आहे तर ते शोषण, त्या शोषणामुळे नेमकं काय त्या स्त्रियांवर परिणाम होत आहेत त्याचे। आणि आपल्याकडे महाराष्ट्रातच नव्हे तर आता भारतभर गेल्या 10-15 वर्षामध्ये दलित महिलांवर ज्या पद्धतीने किंवा आदिवासी महिलांवर ज्या पद्धतीने अत्याचार होत आहे आणि त्या अत्याचारांच्या ज्या घटना आहेत त्या जवळजवळ त्याची संख्या, जर तुम्ही नॅशनल क्राईम रिपोर्ट जो काही ब्युरो असतो त्याचा एक अहवाल असतो, केंद्राचा अहवाल येतो आणि तो काही आपण तयार केलेला नाही, तर त्या अहवालामध्ये असं दिसून येत आहे की जवळजवळ 8 ते 10% या दलित आदिवासी स्त्रियांवर अन्याय अत्याचाराचं प्रमाण ते वाढताना दिसतं। ज्यावेळेस आपण एक दलित स्त्रीच्या बाबतीत हा विचार करायचा प्रयत्न करतो किंवा तिच्यावर अन्याय कसे होतात या बाबतीत ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला पहिल्यांदा एक स्त्री म्हणून आपल्याकडे ज्या पद्धतीने एक स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली, तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल स्त्रीमुक्ती चळवळ, म्हणजे बऱ्याचदा पुरुषांना ज्या वेळेला 70च्या दशकामध्ये ज्या वेळेला स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली आणि पुणे त्याचं सगळ्यात मोठं माहेरघर होतं आणि ती जी काही चळवळ सुरू झाली ती पाश्चिमात्य ज्या काही देश आहेत त्यामध्ये ज्या पद्धतीने हालचाली सुरू झाल्या होत्या, कारण इकडे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत की त्यांनी मतदानाचा जो अधिकार आहे हे पुरुषांना देताना स्त्रियांनाही
दलितांनाही दिला, आदिवासींनाही दिला आणि त्याहीपेक्षा जो कुठला समाज असेल तर सगळ्या समाजाला तो दिलेला होता. परंतु पाश्चिमात्य कंट्रीमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी देखील महिला रस्त्यावर आलेल्या होत्या. तर पाश्चिमात्य स्त्रियांमध्ये ज्या पद्धतीचं स्त्री मुक्तीचं एक त्या ठिकाणी सुरू झाली होती चळवळ, त्याच पद्धतीने 75च्या किंवा 70च्या त्या दशकामध्ये आपल्याकडे देखील स्त्री मुक्तीचं वारं आलं होतं आणि पुरुषांना तर धडकी भरली होती की हे नेमकं काय झालं. कारण कसं झालं होतं की पुरुष सत्ता जी आहे त्याला कुठेतरी आव्हान देण्याचं काम या स्त्री मुक्ती चळवळीने त्यावेळेस केलेलं होतं. आणि त्यामध्ये ती जी काही चळवळ आहे नेमकी ती स्त्री मुक्ती चळवळ आणि दलित स्त्री मुक्ती चळवळ हा असा काही भेदाभेद त्यावेळेला नव्हता. कारण ह्या स्त्री मुक्ती चळवळीच्या ज्या संघटना होत्या त्यामध्ये त्यांचं नेतृत्व करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या बऱ्याचशा उच्च मध्यमवर्गीय स्त्रिया होत्या, उच्च जाती आणि वर्णातून आलेल्या त्या स्त्रिया होत्या आणि त्यामुळे त्यांनी सातत्याने असं मांडत होत्या की जो हा स्त्री वर्गाचा किंवा अत्याचाराचा किंवा असमानतेचा जो काही आम्ही सगळा लढा देतोय तर त्या जगातल्या सर्व स्त्रियांचे प्रश्न हे एक आहे. तर मला वाटतं आणि ह्या चळवळीचा जो काही चाललेला होता तो जवळजवळ 20-25 वर्ष फक्त स्त्री मुक्ती चळवळ म्हणजे स्त्रियांच्या सर्व हक्कांसाठी चालणारी ही चळवळ, स्त्री पुरुष असमानतेविरुद्ध असणारा हा लढा. परंतु ज्या वेळेला असं एक दलित स्त्रियांमध्ये जे काही एक भान आलं आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती असतील की लेखक जे आणि पत्रकार साहित्यिक ज्येष्ठ गोपाळ गुरु यांनी पहिल्यांदा असं त्यांच्या 1995च्या लेखामध्ये मांडलं की दलित स्त्रीचा आवाज हा वेगळा आहे. आमच्या दलित स्त्रियांचे प्रश्न हे वेगळे आहेत. जे तुम्ही जे उच्च मध्यमवर्गीय स्त्री मुक्ती वाल्याच्या संघटना ज्या काही प्रश्न मांडताय ते प्रश्न तर आहेतच, त्या जास्त काय मांडत होत्या की स्त्री आणि पुरुष समानता नाहीये, आम्हाला सातत्याने असमानतेचा या ठिकाणी लढा द्यायला लागतोय आणि त्यामुळे त्यांचे प्रश्न हा फक्त स्त्री पुरुष लिंगभेद किंवा असमानता किंवा आम्हाला बरोबरी हवी आहे स्त्री पुरुष तर या पद्धतीने होते. परंतु दलित स्त्रियांचा जो पहिला आवाज आहे तो गोपाळ गुरूंनी आपला मांडलेला होता आणि त्यावेळेला ज्या तथाकथित सर्व स्त्री मुक्ती संघटना होत्या त्या सगळं नेतृत्व करणाऱ्या उच्चवर्णीय महिला होत्या आणि त्यांनी याला विरोध दर्शवला की तुम्ही ही स्त्रियांमध्ये कारण नसताना का अशा म्हणजे त्यांच्यामध्ये तुम्ही अशी दुफळी निर्माण करण्याचं काम का करताय किंवा वेगळी चूल का मांडताय. त्यावेळेस गोपाळ गुरु म्हणाले की या स्त्रियांचे प्रश्न त्यांचे अनुभव त्याच्या पद्धतीतून ज्या अनुभवातून त्या येत आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्या अधिक अशा म्हणजे त्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या आहेत. आणि म्हणून मग तेव्हा मांडणीची अशी सुरुवात झाली की दलित स्त्री आहे ती पुरुष सत्ता जो वर्ग आहे, जात वर्चस्व जो आहे या पद्धत आणि वर्ग व्यवस्था जी आहे या तिन्ही प्रकारामध्ये आणि लिंगभेद या सगळ्या याच्यातून बळी पडणारी ही स्त्री आहे. त्यामुळे तिचे प्रश्न हे खूप वेगळे आहेत. त्यानंतर आपल्या पुणे युनिव्हर्सिटी मधल्या डॉक्टर शर्मिला रेड्डी यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. काळ्या स्त्रियांच्या बद्दल त्यांनी फार मोठं पहिल्यांदा पुस्तक लिहिलेलं आणि फार मोठा त्याच्यामध्ये गौरव असा झाला होता की या तुम्ही स्त्रियांमध्ये असं भेदाभेद करण्याचं काम करताय म्हणून मोठा आक्षेप त्यावेळी घेण्यात आलेला होता. परंतु दलित स्त्रियांनी त्यानंतर ज्या काही आपल्यामध्ये ज्या काही महिला होत्या त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे, जे आता पुण्यामध्येच आपण म्हटलं तर प्रतिमा परदेशी आहेत, सरोज कांबळे आहेत, नूतन माळवी आहेत, यासारख्या ज्या त्यावेळेला संध्या नरे पवार आहेत, यासारख्या ज्या महिला होत्या त्या पुढे आल्या आणि मग त्या आपले प्रश्न, आपल्या महिलांचे प्रश्न, दलित स्त्रीचे प्रश्न आणि जात म्हणून त्यांना जे वेगळ्या पद्धतीने त्रासाला सहन करावं लागतंय, त्याला ज्या जाचाला सामोरं जावं लागतंय, ज्या अत्याचाराला त्यांना ते सामोरं जावं लागतंय हे प्रश्न मांडले. तर हे मांडणी करत असताना तुम्हाला काही मी ठळक उदाहरणं सांगेन. त्यावेळेला मथुरा बलात्कार केस ही जी केस होती ती फार मोठी चर्चेला आली होती. कारण अशा अनेक पद्धतीचे अन्याय अत्याचार ह्या महिलांना त्या पोलीस कस्टडीमध्ये असताना होत असतात. परंतु त्या ठिकाणी देखील अत्याचार करताना ती स्त्री, तिच्या मागे असणारं मनुष्यबळ, ती कुठल्या जातीतून येते याच्यावर सुद्धा दलित स्त्रीचं आणि ती आरोपी आहे महिला तिच्यावर कशा पद्धतीने अत्याचार होतो तर त्यातलं पहिलं ढळढळ
प्रकरण म्हणजे हे मथुरा गँग रेप केस आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी ही जी आपली दलित मुलगी होती तिच्यावर अन्याय अत्याचार आणि रेप केलेले असतात आणि ती जी घटना आहे त्या घटनेला मग त्यावेळेच्या ज्या संघटना आहेत त्या वाचा फोडतात आणि तिथून असं दिसतं की दलित जी आरोपी स्त्री आहे कस्टडीमध्ये राहणारी आहे तर त्या स्त्रीला जी गुन्हेगार आहे म्हणजे ती वर्ण वर्चस्ववादातून किंवा वेगळ्या उच्च जातीतून येणारी गुन्हेगार स्त्री आणि दलित स्त्री यामध्ये सुद्धा जेल प्रशासन देखील त्या ठिकाणी भेदाभेद करते. दुसरं आपलं खैरलालची प्रकरण 2006 आपण सगळे दलित चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत. किती पूर्ण महाराष्ट्र त्यावेळेला निवडून निघाला होता आणि त्यामध्ये असं ज्या वेळेला ते घटना घडली त्यामुळे ते मी बघितलं किती म्हणजे अतिशय निर्दयीपणाने त्या 4 आपल्या बहिणींची आणि त्या भावांची त्या ठिकाणी हत्या त्या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आणि ज्यावेळेला हे मॅटर कोर्टामध्ये गेलेलं होतं त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये काय निरीक्षण नोंदवलं तर त्यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा पातळ करून टाकला. म्हणजे खरं ती अॅट्रॉसिटीची केस होती परंतु कोर्ट त्याच्यामध्ये म्हणालं की हे पुरावे इथं समोर येऊ शकलेले नाहीत त्यामुळे 2 जातींमध्ये असणारा जो काही वर्ण वर्चस्व असेल किंवा जो एक रिव्हेंज एका जातीने दुसऱ्या जातीवर घेतलेला दिसतोय परंतु अॅट्रॉसिटी जे महत्वाची जी कलम होती ती त्याच्यातून निरस्त झालेली आपल्याला दिसत आहे. आणि त्याच वेळेला म्हणते तुम्हाला सांगते की हाथरस जी आताची 1920 मधली जी घटना आहे युपी मधली हरियाणा मधली ती घटना आहे हाथरसच्या त्या घटनेमध्ये सुद्धा त्या दलित मुलीवर गँगरेप केल्यानंतर त्यानंतर निर्दयी पद्धतीने तिला मारहाण केली जाते. तिचं जे काही पाठीचं हाड आहे ते मोडलं जातं आणि तिची जीभ जी आहे ती देखील छाटली जाते की तिने तिच्यावर जे काही अन्याय झालेला आहे जो काही अत्याचार झालेला आहे जो रेप झालेला आहे त्याची वाच्यता या ठिकाणी कुठं करू नये. आणि त्यानंतर म्हणजे हे तर आरोपींनी केलेलं म्हणजे अत्याचार होतेच ते उच्चवर्णीय लोक होतेच परंतु जे पोलीस प्रशासन आपण काय म्हणत असतो की बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलं आणि संविधान दिल्यानंतर या ठिकाणी आर्टिकल 14 असेल 15 असेल 16 असेल या पद्धतीने आणि आर्टिकल 21 असेल त्या पद्धतीने आम्ही सगळे जे मानव आहोत या ठिकाणी जे सगळी माणसं आहेत त्याच्यामध्ये कुणीही उच्च नीच असं नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद नाही आणि सगळ्यांना समान पद्धतीने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीने ही संविधानातील जी काही आपण म्हणतो मूलभूत हक्क त्या मूलभूत हक्कांमध्ये अशा तरतुदी केलेल्या असताना देखील पोलीस प्रशासनाची भूमिका म्हणजे पोलिसांनी कसं असलं पाहिजे न्यायालयाची भूमिका ही कशी असली पाहिजे तर आपल्याला असं दिसतंय की पोलिसांनी याची म्हणजे शहानिशा जास्त न करता त्या मुलीचं म्हणजे पोस्टमार्टम न करता त्या मुलीचं प्रेत त्या ठिकाणी जाळलं आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे प्रशासन दुटप्पीपणाची भूमिका घेत असते. न्यायालय आपण म्हणतो की ज्यावेळेस पोलीस यंत्रणा आम्हाला कुठलाही न्याय देत नसेल किंवा ते व्यवस्थित पद्धतीने काम करू शकत नसतील राज्य सत्ता ही एखाद्या धर्मवादाच्या याला जाऊन बसलेली असेल किंवा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने एका धर्माचं किंवा एका याचं ते लांबून चालन करत असतील तर आपला विश्वास कुठं असतो न्याय यंत्रणेवर असतो. पण ज्या वेळेला न्याय यंत्रणेकडे देखील आपल्याला भेदभावाची किंवा त्या ठिकाणच्या निर्णयाची जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी प्रचिती येते त्यावेळेला आपण असं प्रश्न पडतो कार्यकर्त्यांपुढे की आपण आता कुणाकडे न्याय मागावा. तरी हाथरसची घटना एक त्याचं महत्वाचं उदाहरण आहे. पायल तडवीची केस आता ज्या ठिकाणी माझ्या मुलीचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला माझी मुलगी सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करते आणि तिला ज्या वेळेला तिने रोहित वेंगुला आणि आपली ही जी पायल तडवी आहे ती जी एका जे हॉस्पिटलमध्ये गायनोकॉलॉजिस्ट होती ती मुलगी आणि त्या मुलीला तिच्या बरोबर असणाऱ्या तिच्या ज्या मैत्रिणी असतील किंवा क्लासमेट असतील ते ज्या पद्धतीने तिला सारखे टोमडे मारायच्या की तू तडवी समाजाची आहेस तुला या ठिकाणी जातीचं लेबल घेऊन तू आलेली आहेस तुम्ही सरकारचे जावई आहात आपल्याला काय आपण ऐकतो हा शब्द की तुम्हाला ह्या वेगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत आणि तुम्ही बुद्धिमत्तेने कमी आहात आमच्या बुद्धिमत्तेपुढे तुम्ही टिकू शकणार नाही अशा पद्धतीने ज्या वेळेला त्या मुलीला सातत्याने म्हणजे तिला जे ऑपरेशन थिएटर मध्ये त्या ठिकाणी तिला येऊ द्यायचे नाही किंवा ऑपरेशन तिला करू देत नव्हते किंवा सातत्याने टिंगल टवाळी
आणि त्यामुळे तिने तिच्या आईला किंवा घरातल्यांना देखील वारंवार हे कळवलं होतं की मला या ठिकाणी खूप जातीभेदाला आणि या ठिकाणी प्रत्येक जे काही टोमणे आहेत यांना तोंड द्यावं लागतंय आणि त्यामुळे त्याचा माझं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे खराब होत आहे. आई वडील बिचारे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्या मुलीला नंतर एक असह्य झालं आणि त्यानंतर तिने त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर ती केस पुढे चालली सर्वोच्च न्यायालयामध्ये. माझ्या मुलीने आता ते मॅटर तिथं घेतलेलं आहे. आता मध्ये त्या मुलींची त्या याच्यावर जामिनावर सुटका देखील झालेली आहे. परंतु अशा ह्या केसेस म्हणजे आता तुम्ही बघताय की IIT आणि IIM यासारख्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये देखील आपले विद्यार्थी पळून येत आहेत किंवा तिथं आत्महत्या करतायत आणि त्या आत्महत्येचं प्रमाण आता दुपटीने वाढलेलं आहे. म्हणजे मुलं म्हणतायत की म्हणजे त्या ठिकाणी निवड झाल्यानंतर देखील ते तिथं राहायला तयार नाहीये. म्हणजे उच्च शिक्षणातून आपल्याला त्या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम या जातीवादी मंडळी ज्या आहेत त्या करतायत आणि मला वाटतं अतिशय फार मोठं आव्हान आपल्या या सगळ्यांपुढे उभं टाकलेलं आहे. ज्या वेळेला आपण रोहित वेमुलाची केस बघतोय, पायल तडवीची केस बघतोय किंवा हाथरस मधील घटना बघतोय किंवा खैरलांजीच्या ह्या घटना बघतोय, ह्या सगळ्या घटनांचं आकलन करत असताना आपल्या पुढे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. आणि त्याचबरोबर निर्भयाची केस म्हणजे एक निर्भयाची केस ज्या वेळेला घडते त्यावेळेला आपण बघतोय की सगळा देश कॅन्डलमध्ये आलेला दिसतो. सगळे मेणबत्त्या घेऊन त्या ठिकाणी दिल्लीकडे रवाना होत आहेत. जंतर मंतरवर लाखोचे मोर्चे निघतायत आणि ज्या वेळेला खैरलांजी सारख्या घटना घडतायत किंवा हाथरस मधल्या घटना घडतायत किंवा पायल तडवी सारखी मुलगी ज्या वेळेला आत्महत्या करते त्यावेळेला फक्त काय दलित लोकांनी हा आवाज उठवायचा? म्हणजे हे संविधान दिलंय, संविधान देऊन नुकतंच परवाच आता आपल्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत संविधान घेऊन. संविधान दिलं म्हणून तो आपण संविधान दिन किंवा आपण जो प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करतोय. मग हे मोर्चे असे एक जातीभेदाने ते न्याय मागण्यासाठी देखील आपल्याला जातीभेदाला या ठिकाणी तोंड द्यावं लागतंय. नगरमधली घटना तुम्हाला माहिती होती कोपर्डीची, ती मराठा समाजातली मुलगी होती आणि त्या ठिकाणी ओबीसी समाजातली ती मुलं होती. ते झाल्यानंतर अख्खा मराठा समाज एकवटला. म्हणजे आता न्याय मागताना देखील ती कुठल्या समाजातून येते, ती कुठल्या जातीतून येते, ती आदिवासी आहे की दलित आहे की उच्चवर्णीय आहे, या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लोक एकत्र येताना किंवा न्याय मागताना दिसतायत. त्यामुळे भावांनो आणि बहिणींनो, आपली जी लढाई आहे ती अतिशय खूप मोठं आपल्या लढाईला या ठिकाणी खूप तोंड द्यावं लागणार आहे. खूप संकट आपल्यापुढे निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळे यासारखी जी काही ट्रेनिंग कॅम्प आहेत ती प्रत्येक वेळी घेणं म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचं त्यांना लढण्याची प्रेरणा मिळवून देण्याचं या ठिकाणी काम या ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन मार्फत ते केलं जाणार आहे. आणि आपण हे काम करत असताना कालचीच बातमी तुम्ही वाचली असेल की नगर जिल्ह्यामध्ये 21 जे वेट बिगार आहे. बातमी वाचली असेल तुम्ही, कारण आपण पाहत असतो तर ते वेट बिगारांची सुटका केलेली आहे, परंतु 11 वर्षांनी त्यांची सुटका होती. जवळजवळ 2011-12 पासून त्या बीड, उस्मानाबाद, लातूर किंवा नगर या भागामध्ये अशा काही ज्या काही घटना घडलेल्या आहेत की त्यामध्ये ती जी काही त्यांच्या त्या वेट बिगार माणसांचे त्या ठिकाणी मृतांची विल्हेवाट लावली गेलेली आहे, ती परस्पर लावली गेलेली आहे. आणि पोलिसांना हे कळले नाही की हे नेमकं हे जे काही खून होत आहेत हे कोण करते. कारण त्यांचे खून केल्यानंतर कारण ती जी लोक आहेत ती एकतर कातकरी समाजातली आहेत, आदिवासी समाजातली आहेत किंवा ती बाहेर UP बिहार मधली ती आदिवासी लोक आहेत आणि त्यांना या ठिकाणी भुलवून भूल तापा देऊन या ठिकाणी आणलं जात आहे. आणि ते जे काम करणारे आहेत ते जमीनदार आहेत, ते उच्चवर्णीय आहेत. कमी त्यांना पैसे देऊन त्या माणसांना या ठिकाणी आणलं जात आहे. फक्त माणसांनाच नाही तर बायांना, मुलांना देखील त्यांच्यासोबत आणलं जात आहे. कमी श्रमामध्ये त्यांना म्हणजे जास्त श्रम घेऊन त्यांना कमी मोबदला दिला जातोय. आणि ज्या वेळेला ती माणसं आपल्या या ठिकाणी हक्कांची ज्यावेळेस भाषा करतात त्यावेळेला त्यांचे व्यवस्थितरित्या खून करून पोत्यामध्ये त्यांना बांधलं जातंय, कुठंतरी विहिरीत टाकलं जातंय, कुठंतरी दऱ्याखोऱ्यात टाकलं जातंय. आणि पोलीस 2011 पासून या गुन्ह्यांचा त्या ठिकाणी छडा लावतोय, परंतु त्यांना परवा आता ते सापडलंय की यामागे अशा टोळ्या आहेत
की या जी काही दलित किंवा आदिवासी भागातली जी माणसं आहेत त्यांच्या असहाय्यतेचा, त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन यांना या ठिकाणी आणलं जातं. कातकऱ्यांची परिस्थिती काय आहे? कातकऱ्यांची परिस्थिती म्हणजे ज्या ठिकाणी जिथं आपण म्हणतो की जिथं सुविधा, ज्या मूलभूत सुविधा आहेत, जे नळ असेल, लाईट असेल, पाणी असेल, वीज आहे, रस्ते आहेत, ह्या सुविधा जिथं संपतात तिथं कातकऱ्यांच्या वस्त्या चालू. म्हणजे तुम्ही आता पुण्याच्या भागामध्ये जर बघितलं तर भोर, वेल्हा, मुळशी या भागामध्ये तुम्हाला दिसून येईल तिथं या कातकऱ्यांच्या वस्त्या आहेत. त्या ठिकाणी कशा पद्धतीचं जीवन ही माणसं जगतायत. पूर्णपणे वेठ बिगारी कायदा हा 76 मध्ये आला आणि विचार करा तुम्ही की अजूनही त्या कायद्याची पूर्णपणे पायमल्ली या ठिकाणी केलेली आपल्याला दिसते. ह्या अशा घटना घडत असताना आपल्याला अधिक सजगतेने याचा कसा मुकाबला करावा लागेल यासाठी तयार व्हावं लागणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की ज्या पद्धतीने कामाच्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला माझा की मी या ठिकाणी प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांचं होणारं लैंगिक शोषणूक किंवा छळ, म्हणजे महिला ज्या पद्धतीने घरासाठी घराच्या बाहेर कामासाठी बाहेर पडतायत तर ते कामाचं ठिकाण त्यांच्यासाठी सुरक्षित आहे की नाही, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पुरुष सहकारी किंवा अधिकारी किंवा कर्मचारी त्या महिलेवर काही त्यांची लैंगिक छळवणूक करतोय की काय, त्यांना त्या पद्धतीचा त्रास देतोय की काय. तर कारण आपल्याकडे एक ती मानसिकता नाहीये. स्त्रीला बघताना एक असा दृष्टिकोन, निकोप असा दृष्टिकोन आपल्या समाजामध्ये अजून दिसत नाही. त्यामुळे तो कायदा या ठिकाणी अस्तित्वात आला. परंतु तो कायदा सहज आलाय का? तर नाही. तर त्या कायद्यासाठी देखील आपली जी काही राजस्थान मधली भौरी देवी आहे, तुम्ही ऐकलं असेल, भौरी देवीचं नाव ऐकलं असेल, ज्यांना ही विशाखा केस माहिती असतील किंवा विशाखा गाईडलाईन ज्यांना माहिती असतील तर त्यांना भौरी देवी नाव हे माहिती असेल. कारण ही भौरी देवी जी आहे ती कुंभार समाजातली असते आणि ती जसं आता ताई या ठिकाणी अशा पद्धतीने किंवा तुम्ही कार्यकर्ते ज्या पद्धतीने दलित आपल्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मानवी अधिकारांचं कुठेही उल्लंघन होऊ नये यासाठी आपण आपल्या परीने ज्या पद्धतीने काम करतात, तसंच आपली ही जी काही भौरी देवी आहे ती राजस्थानमध्ये जे लहान म्हणजे कमी वयात बालविवाह जे होतात त्या बालविवाहावर ती काम करत असते. आणि तिला कळतं की एका गुजर समाजात एका लहान मुलीचं लग्न हे एका तिथं लावलं जातंय आणि त्यामुळे ही आपली भौरी देवी आपल्या सहकार्यांसमवेत त्या गुजर फॅमिली जी असते त्या आई वडिलांना समजून सांगण्यासाठी जाते आणि सांगते की ज्या मुलीला काही कळत नाही अशा बालवयात तुम्ही तिचं लग्न का लावून देताय. आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे, हे घटनेच्या विरोधात आहे. त्यावेळेला त्या जी काही गौरी देवी आहे तिला त्या ठिकाणी ती गेल्यानंतर काही दिवसात म्हणजे तो जो गुजर समाज असतो तो त्या गावातला असा प्रतिष्ठित समाज असतो. त्याला असं वाटतं की एक खालच्या समाजातली बाई आम्हाला काय 4 शब्द शिकवते आणि आम्ही जो आमचा मुलीचा जो कार्यक्रम आहे किंवा लग्न जे लावतो तो आमचा पूर्ण अधिकार आहे आणि ही महिला त्याला अडचण ठरली आणि तिने त्यामुळे आमची बेइज्जत झाली समाजामध्ये. हा राग ते मनामध्ये ठेवतात आणि भौरी देवी आणि तिचे जे मिस्टर शेतामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी ही जे काही गुजर समाजातले 4-5 जी लोक असतात त्या ठिकाणी जातात आणि त्याच्यावर गँगरेप त्या महिलेवर केला जातो. आणि तो गँगरेप केल्यानंतर जसं आपल्याला केरळच्या केसमध्ये दिसतंय की पोस्टमार्टम लवकर न करणं किंवा मेडिकल न करणं, कारण ज्या रेपच्या केसेस असतात त्याच्यामध्ये ताबडतोब मेडिकल करणं हे आवश्यक असतं आणि ते मेडिकल न केल्यामुळे लवकर गौरी देवीची रेपची केस ही कोर्टामध्ये सिद्ध होत नाही आणि त्या कोर्ट म्हणजे सिद्ध होत नाही, त्यात पुरावे आले नाहीत ह्या गोष्टी आम्ही समजू शकतो. परंतु त्यामध्ये जो म्हणजे न्यायालयाचा जो निकाल असतो तो जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला कळेल की न्याय देणारे सुद्धा किती पक्षपाती पद्धतीने न्याय देऊ शकतात. गौरी देवीच्या त्या केसमध्ये तिला ते न्याय मिळालाच नाही रेपच्या केसमध्ये, परंतु कोर्टाने आपलं त्या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन दिलं की ही खालच्या समाजातली बाई आहे आणि उच्चवर्णीय लोक तिच्यावर रेप कसे करू शकतील, तिला स्पर्शच करू शकत नाहीत. अशा पद्धतीचं कोर्टाचं त्या ठिकाणी अनुमान होतं. म्हणजे ज्या पद्धतीची माणसं ही त्या समाजामध्ये वावरतात, त्या क्षेत्रामध्ये वावरतात, त्याचं प्रतिबिंब त्या केसेसमध्ये किंवा तुमच्या त्या कामामध्ये येताना आपल्याला दिसतं.
म्हणून बाबासाहेब म्हणायचे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्हाला संघर्षाशिवाय पर्यायच नाहीये. आणि तो संघर्ष करत असताना त्याच्यानंतर ती सुप्रीम कोर्टामध्ये काही ज्या महिला संघटना असतात, ती विशाखा नावाची महिला संघटना आहे आणि ती जाते सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ते दाद मागते. आणि तिथून मग जोपर्यंत आपल्या या देशामध्ये म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगते 20 ते 13 पर्यंत अशा कुठलाही कायदा ज्या महिला काम करतात किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटेल यासाठी असा कुठलाही कायदा करण्यात आलेला नव्हता. पण भौरी देवीमुळे त्या विशाखा गाईडलाईन्स आल्या आणि विशाखा गाईडलाईन्स मध्ये कोर्टाने असं म्हटलं होतं की या ठिकाणी शासनाने एक चांगला कायदा करावा की ज्यामुळे महिलांना त्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितपणे असं राहता येईल. आणि त्यानंतर 20 ते 13 मध्ये हा आपला कामाच्या ठिकाणी महिलांचा कोणाला लैंगिक छळ किंवा प्रतिबंध, मनाई आणि निवारण हा कायदा 20 ते 13 मध्ये आपल्याला आला. ते तुम्हाला दिसून येईल की अनेक ठिकाणी हे जे आपले कायदे झालेले आहेत त्यामध्ये अनेक महिला चळवळींना त्या ठिकाणी ते कायदे करण्यासाठी शासनावर, प्रशासनावर दबाव आणावा लागलेला आहे. त्यासाठी महिला संघटनांचं काम खूप मोठं आहे. परंतु ज्या वेळेला आपण या स्त्री मुक्तीचा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला पहिल्यांदा स्त्री मुक्ती हे करत असताना दलित स्त्रियांचा वेगळ्या पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण दलित स्त्रियांचे प्रश्न हे स्त्री मुक्ती ज्या सवर्ण संघटना आहेत त्यांच्यापेक्षा आमचे प्रश्न, आमचे जे काही अत्याचार आमच्यावर होणारे आहेत ते तिहेरी पद्धतीचे आहेत. ते मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटतंय. आणि त्यामुळे आपल्यातल्या ज्या महिला असतील, यामध्ये काम करणाऱ्या महिला असतील, त्यांनी आपले अनुभव हे जास्तीत जास्त पद्धतीने शेअर करणं हे आवश्यक आहे. मला किती वेळ दिलाय? संपलाय. तर मला आपण कन्क्लूड करूया कारण सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. कारण ताईंनी मला हा विषय अचानक सांगितलेला आहे. मी जे या ठिकाणी काम करते त्या कामामध्ये मी मोलकर्णींची माझी संघटना आहे आणि त्या मोलकर्णींमध्ये काम करत असताना देखील मला असं लक्षात येतं की त्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आणि त्याच्यामध्ये मोलकर्णींमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जात विभागणी आपल्याला दिसते. म्हणजे ते काम करताना स्वयंपाकाचं जर काम करत असेल तर ती वरच्या वर्णातली स्त्री किंवा वरच्या जातीतली स्त्री असते आणि धुणं भांडी किंवा झाडू पोछाची ज्या वेळेला करते, साफसफाईचं काम करते त्यावेळेला त्या स्त्रिया कुठल्या असतात तर त्या दलित स्त्रिया असतात. तर हे तुम्ही लक्षात घ्या. प्रत्येक ठिकाणी अशी एक विभागणी आपल्याला जातनुसार झालेली दिसते आणि गेल्या या 10-11 वर्षात ज्या पद्धतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे, ज्या हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आहे, त्या सरकारचं जर पूर्णपणे हे जो आपला संविधान आहे ज्याच्यामध्ये दलित, आदिवासी आणि सगळ्यांना ज्या पद्धतीने सारखे अधिकार दिलेले आहेत त्याच्यावरच त्यांना आक्षेप आहे. त्यामुळे संविधानाच्या ऐवजी कुठेतरी मनुस्मृतीचं राज्य यावं म्हणून सगळा या ठिकाणी आटापिटा चाललेला दिसतोय. तुम्ही ऑब्झर्वेशन तुम्ही केलं असेल की 22 तारखेला ज्या पद्धतीचं देशामध्ये वातावरण होतं आणि परवा 26 जानेवारीला असणारं वातावरण याची तुम्ही कंपॅरिझन करा. काय वातावरण जे ज्या देशाने ज्या आपल्याला संविधानाने आपल्याला स्वायत्तता दिली, एक माणूस म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार दिला, जो मनुस्मृतीने नाकारलेला होता, जी मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळलेली होती ती का जाळली होती? परंतु हे जे मनुवादी आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं पहिलं वाक्यच असं आहे मनुचं, स्त्रीनं स्वातंत्र्य, जे स्त्रियांना अधिकार नाहीये आणि समानतेचा तर अधिकार अजिबात नाही. मनुस्मृतीमध्ये असं लिहून ठेवलेलं आहे की जो उच्चवर्णीय पुरुष आहे त्याने उच्चवर्णीय स्त्रीशीच विवाह करायचा, परंतु त्याला तो जो खालच्या वर्णातली स्त्री आहे तिच्या बरोबर तो शारीरिक संबंध ठेवू शकेल, ती रखेल म्हणून राहील. म्हणून आपल्या देशामध्ये देवदासी सारख्या प्रथा आल्या, जोगतिणी आल्या, मुरळे आल्या. अहो देवाला कुणी वाहतं का? देवाला फुलं वाहतात, देवाला माणसं वाहतात, मुलं वाहतात, मुली वाहिल्या जातात. हे अशा प्रथा करणारं जे मनुस्मृती आहे त्या मनुस्मृतीचं समर्थन करणारी सत्ताधारी आज आलेले आहेत. त्यामुळे भावांनो आणि बहिणींनो, आपल्या पुढचं आव्हान हे खूप मोठं आहे. आपण पूर्ण महाराष्ट्रभर नसेल देशभर आपल्या कार्यकर्त्यांचं जाळं विणणं आणि ते आपण एकमेकांनी बरोबर राहणं हे अतिशय महत्वाचं झालं आहे. एवढ्या या ठिकाणी मी या निमित्ताने सांगते.